च्या वतीने गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आयोजकाचे आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व माजी विद्यार्थिनींचे मी आभार मानतो. आणि आज असं वाटलं की जणू काही 2003 परत एकदा आलेला आहे. 2003 परत एकदा अवतरलेला आहे असं वाटलं. परत एकदा वाटलं की मी परत तरुण झालोय का 20 वर्षांनी आणि माझ्यासमोर परत 15-16 वर्षाचे लहान लहान मुलं माझ्यासमोर बसले आहेत का असं मला वाटलं. आणि खरं पाहता मग कुणीतरी म्हटलं की आपण संघर्ष खूप केला आणि म्हणून यश आलं. 100% सांगतो, आपण सगळेच शेतकऱ्याचे आणि शेतमजुरांचे मुलं आहोत. आपण सर्वच शेतकरी कुटुंबातून किंवा शेतमजुराच्या कुटुंबातले लोक आहोत आणि आपल्याला कठोर परिश्रमाला कुठलाच पर्याय नाही. कठोर परिश्रम केलं तरच आपलं जीवन आनंदी होणार, यामध्ये कुठलंच दुमत नाही. आणि म्हणून सांगतो की आपण आणखी तुमचं वय गेलेलं नाही, अजूनही आपल्याला हार्डवर्क करायचं आहे. हार्डवर्क केलं तरच जीवनात, इव्हन तुमचं फील्ड कुठलंही असो त्या फील्ड मध्ये तुम्हाला हार्डवर्क केलं तरच तुम्ही एके दिवशी टॉपला पोहोचा. आणि म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम एका ठिकाणी सांगतात, शूट फॉर द मून, even if you miss, you will land among the stars. Shoot for the moon, even if you miss, you will land among the stars. दुसरे एक वाक्य एपीजे अब्दुल कलाम या संदर्भात सांगतात, a small aim is a crime. आपण ध्येयच कोणतं बाळगतो, आपण ध्येय बघतो. मला कोणावर टीका नाही करायची, तर सहज सांगतो. आपण स्वप्न कोणती पाहतो, कंडक्टर होईन का, मला कंडक्टरला वाईट म्हणायचं नाही बरं, लक्षात घ्या. म्हणजे मी कंडक्टर होईन का, मी तलाठी होईन का, मी ड्रायव्हर होईन का, मी क्लर्क होईन का, मी शिक्षक होईन का, मी गिरदावर होईन का, हे स्वप्न आपण पाहतो. तर मला वाटतंय स्वप्न हे न पाहता तुम्ही क्लास 1 क्लास 2 चे स्वप्न पहा. म्हणजेच त्या वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही IAS साठी जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही इझिली तहसीलदार बनू शकाल. तुम्ही IAS साठी जर प्रयत्न केले तर तुम्ही सहज तहसीलदार बनू शकाल. पण आम्ही जर स्वप्नच पाहिलं की तहसील मध्ये मी पिऊन म्हणून जॉईन होईन का, एखादा कुठला तरी सुशिक्षित बेकार म्हणून कुठल्या तरी रोजंदारी कामावर लागेल का, तर तुम्ही तहसीलदार किंवा एनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तुम्ही बनूच शकणार नाही. म्हणून कधीही सांगतो की आपण हार्डवर्क करणं, कठीण मेहनत करणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. आणि जे गर्भश्रीमंत असतात त्यांच्यासाठी कुठली इंडस्ट्री उभा करणं हे काही अवघड नाही, पण आपल्यासाठी आपला संसार उभा करण्यासाठी आपल्याला हार्डवर्क करणं ही काळाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो की आता तुमच्या बाबतीत सांगतो की तुम्ही आता मधल्या स्टेज मध्ये आहात, बरोबर आहे का. म्हणजे मधलं स्टेज म्हणजे आता तुम्ही तरुण नाही आणि वृद्धत्वाच्या वाटेकडे झुकलेले पण नाही. म्हणजेच आता तुम्ही पॅरेंटचा रोल तुम्हाला प्ले करायचा आहे, बरोबर आहे. पॅरेंटचा रोल तुम्हाला प्ले करायचा आहे. तुम्ही आता चिल्ड्रन नाही किंवा टीनेजर्स नाहीत, बरोबर आहे का. आणि म्हणून सांगतो की जेव्हा एक पालक म्हणून आपण जेव्हा पालक बनतो तेव्हा पालकाची कर्तव्य, पालकाचा रोल काय आहे हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला कळणं गरजेचं आहे. आणि जर आपण पालकाच्या वयात असताना जर आपल्या पाल्यांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत आपली भूमिका जर अगदी पारदर्शी किंवा त्या मुलांच्या बाबतीत आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा आहे हे जर आपल्याला समजत नसेल तर कदाचित आपल्या मुलांचा पाय घसरू शकतो किंवा ते लेकरू वेगळ्या वळणाला लागू शकतं. आणि त्या ठिकाणी त्या मुलाच्या करिअरच्या बाबतीत आपला मोर दॅन 50% वाटा आपण त्याला जबाबदार आहोत. म्हणून लेकराला योग्य मार्ग दाखवणे. आणि आता काळ बदललेला लक्षात घ्या. तुमचा काळ वेगळा होता, तुमच्यापेक्षा आमचा वेगळा होता, बरोबर आहे काय. आणि तसं पाहिलं तर आमची पिढी ही सर्वात सुदैवी पिढी समजतो का. खापराच्या पाठीनं आम्ही शाळा सुरू केलेली आहे. खापराच्या पाठीवर पेन्सिलनं आम्ही खापराची पाटी आम्ही ओल्या कपड्यानं पुसायचो आणि त्याच्यावर 1-2 लिहायचो. त्याच्यापेक्षा तुमची पिढी प्रगत आहे आणि आता त्याच्यापेक्षा तुमच्या लेकरांची पिढी प्रगत आहे, बरोबर आहे. आणि म्हणूनच जी आमच्या काळात परिस्थिती होती ती तुमच्यात नाही आणि जी तुमच्यात आहे ते तुमच्या लेकरात नाही.
आणि फक्त आज समाजावर एक काय पालकामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय माझ्या ती लक्षात येत नाही. प्रत्येक पालक उठतो की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे किंवा माझी मुलगी इंजिनियर किंवा डॉक्टर झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही किंवा त्या लेकरांबद्दल त्यांच्या करिअर बद्दल मला आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज. मला त्यांच्याबद्दल कुठली टीका करायची नाही. पण वास्तविक सांगतो की आज वी आर लिव्हिंग इन 21st सेंचुरी. आपण आता 21व्या शतकात राहतो पोरांनो, बरोबर आहे का? आणि 21व्या शतकाची चॅलेंजेस वेगळे आहेत, आव्हानं वेगळी आहेत. आणि आज प्रत्येक पालकाचा मुलगा हा डॉक्टर किंवा इंजिनियर बनेलच याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. म्हणून सांगतो की आज तुम्ही पालक आहात आणि पालकाचं एक महत्वाचं काम असतं, त्याची एक महत्वाची जबाबदारी असते, ट्राय टू फाइंड आउट इन व्हॉट युअर चाइल्ड इज द बेस्ट. हे तुमच्या प्रत्येकाचं काम आहे, बरोबर आहे का? तुमच्या प्रत्येकाचं हे काम आहे. लेकराला जन्म दिला आणि त्याला खाऊ घातलं, त्याला कपडे घेतले, शाळेचं सॅक घेऊन दिलं, एखादी बाईक किंवा सायकल घेऊन दिली, लेकरू रोज शाळेला जाते येतंय, दॅट माय चाइल्ड इज लर्निंग. हे डोक्यातलं काढून टाका. तर सर्वप्रथम ऍज अ पॅरेंट तुमचे लेकर शाळेत कोणते येत आहे, ते काय शिकतंय आणि जिथं गेले तिथं त्याला काय शिकवलंय आणि त्याला कितपत समजलंय, आणि जे समजत नाही ते तुम्ही समजून सांगणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. ऍट दॅट टाइम यू आर द वेल एज्युकेटेड पॅरेंट्स. आणि जर तुम्ही आता मी पाहतोय माझ्या अवतीभोवती काय घडतंय, पॅरेंट्स कोणी 7वी नापास 6वी नापास किंवा थम्सअप, आणि लेकरू कुठं सीबीएसई बोर्डच्या शाळेमध्ये, लेकरू कुठं सीबीएसई शाळेच्या बोर्डामध्ये. फीस किती? 60,000. ऑटोचं भाडं किती? 20,000 रुपये वर्षाचं. लेकरू सीबीएसईला आणि मायबापाला मराठीत अपन वाचता येत नाही किंवा मराठी अडकत वाचतात. आणि त्या सीबीएसईचा सिलेबस, त्याचं सायन्स, मॅथ, इंग्लिश, हिस्ट्री सारखे पुस्तकं जर पाहिले तर आपल्या इकडचा प्रायमरी टीचर कॅन नॉट टीच दॅम. आणि तरी आम्ही पाठवतो का? शेजाऱ्यानं पाठवलं म्हणून आमचं मी त्याच्या बरोबर चाललंय. हे करू नका, हे पाप करू नका. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे माध्यम आहे, लेकरासाठी माध्यम कधीच अडचण ठरत नाही. पण लेकरू सीबीएसईला किंवा आयसीएसईला तेव्हाच पाठवा जेव्हा तुम्ही त्या लेकराचा अभ्यास, शाळेतल्या गुरुजीनं काय शिकवलंय, ट्युशनच्या गुरुजी मॅडमनं काय शिकवलंय, आणि दोन्ही ठिकाणी कळलं नसेल तर थर्ड स्टेजला आय एम रेडी टू एक्सप्लेन हिम, आय एम रेडी टू एक्सप्लेन. त्यावेळेस लेकरू त्या स्कूलला पाठवा, तर त्या लेकराचा विकास होईल. अन्यथा पैसाही जाईल आणि लेकरू पण अभ्यासात मागे पडेल. कधी कधी मराठी माध्यमात शिकलेले लेकरू सुद्धा मागे पडत नाही. आम्ही मराठीतच शिकलेले आहोत. मला तर 5वीला EBCD शिकवली होती. पण आता जर मला कुणी म्हटलं फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग जर इंग्रजी बोला तर मी कंटिन्यू 24 तास बोलू शकतो. काही अडचण नसते, त्याच्यामध्ये काही अडचण नसते. म्हणून सांगतो, आता तुमची पालकांची जबाबदारी आहे टू नो युअर चाइल्ड. तुमच्या मुलांना ओळखा. आणि आपल्या डोक्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो. आज आपण प्रत्येक म्हणतोय की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझी मुलगी अभियंता झाली पाहिजे. पण परमेश्वरानं प्रत्येकाला सारखी बुद्धिमत्ता दिलेली नाही. म्हणून सांगतो, डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ युअर नेबर्स, डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ युअर फ्रेंड्स. बरोबर आहे का? तुमच्या मुलांना इतरांसोबत तुलना करू नका. एव्हरी चाइल्ड इज युनिक चाइल्ड. प्रत्येक लेकरू युनिक असतं, त्याच्यासारखं दुसरं जगात नसतं. आणि म्हणून शेजाऱ्याची पोरगी नीट झाली, MBBS ला KEAM ला लागली म्हणून तुमच्या मुलीला किंवा मुलाला टॉर्चर करू नका. मेहरबानी. इट्स माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू ॲज माय स्टुडंट्स. ओके, आय अंडरस्टँड. तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून तुम्हाला विनंती करतो की शेजाऱ्याच्या लेकराशी, मामाच्या पोराशी, मावशीच्या पोरीशी तुलना करू नका तुमच्या लेकराशी. आपलं कर्तव्य आपण त्यांना सगळं पुरवा. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट शोधा, इन व्हॉट माय चाइल्ड इज द बेस्ट. माझं लेकरू शिक्षणाबरोबर दुसरं कशात चांगलं आहे हे शोधा. का तर या काळामध्ये कला कौशल्य या गोष्टींना अत्यंत महत्व आहे. ते आपण पाहतो. सचिन तेंडुलकर 12th फेल्ड. सचिन तेंडुलकर 12th फेल्ड, बट
ही इज अवॉर्डेड भारतरत्न. बरोबर आहे का? सचिन तेंडुलकर 12वी नापास आहे हो, पण त्या माणसाला भारतरत्न आहे. आमची लता मंगेशकर 7th पास तरीही भारतरत्न. बरोबर आहे का? किंवा त्याचबरोबर असे कितीतरी कलाकार आहेत. त्याच्यामध्ये कुणी म्युझिशियन असेल, कुणी डान्सर असेल, कुणी सिंगर असेल, कुणी एखादा उत्तम वक्ता असेल, कुणी एखादा उत्तम प्लेयर असेल, कुणी स्विमर असेल. बरोबर आहे का? अनेक क्षेत्र आहेत, अनेक क्षेत्र. करिअर करण्यासाठी लेकरांसमोर एकच क्षेत्र नाही. डोळ्यातून आपल्या डोळ्यातलं स्वप्न आणि डोक्यातले विचार बदला की फक्त माझं लेकरू डॉक्टर किंवा इंजिनियर झालं तर जगू शकेल, हे डोक्यातलं काढून टाका. एखादा मुलगा उत्तम स्विमर बनला आणि तो ऑलिम्पिक पर्यंत पोहोचला, तर आमच्यासारख्या नोकरी करून आयुष्यभर कमवलेला पगार तो एका वर्षात घेऊन येईल, एकाच वर्षात. आणि इव्हन तो कोणासाठी तरी रोल मॉडेल बनेल. बरोबर आहे का? म्हणून सांगतो, आपल्या लेकराला आपण ओळखायला शिका. आणि हे सांगतो, प्रत्येक लेकराला 95%, 99%, 92% पडतीलच. डोंट एक्सपेक्ट, ही अपेक्षा करू नका. समजा उदाहरणार्थ तुझा मुलगा, समजा तो 8वी 9वीला आहे आणि त्याला गणित इंग्लिश आणि सायन्स मध्ये खूप अभ्यास कच्चा आहे. डोंट अँग्री विथ हिम, त्याच्याशी रागू नका. आणि तू जर सुट्टी आली की बॅट घेतोय, मैदानावर जातोय आणि हातात बॅट घेतली, समोरच्यानं बॉलिंग केली, मारला, बॉल आला की चौका मारतोय, छक्का मारतोय, दॅट इज ही इज डेफिनेटली अ गुड प्लेअर. तो एक उत्तम प्लेअर आहे. तर त्याला शिक्षणाबरोबर त्याला खेळाकडे लक्ष केंद्रित करायचं सांगा. किंवा एखादी तुझी मुलगी आहे, तर ती कुठल्याही सिनेमातलं नवीन गाणं आलं किंवा जुनं गाणं आलं, ऐकलं की जशास तशी कॉपी करते, हुबेहूब जशास तसं बोलते, ती जशास तसं म्हणते. अगदी गायिका ज्या पद्धतीने गाते त्या पद्धतीने विदाऊट एनी ट्युशन, विदाऊट एनी गाईडलाईन ती राईट गाते, तर ती 100% गायिका बनण्याच्या काबिल आहे. पण आमची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही काय करतो, कोणता आहे हिरोईन कोणते असतात मला काही नाव माहित नाही, म्हणजे एखादी प्रियंका चोप्रा किंवा ऐश्वर्या राय, त्यांचा एखादा नवीन चित्रपट आला की आपण 300ची 500ची तिकीट खरेदी करून पाहतो. आणि तिने एखाद्या गाण्यावर सुंदर नृत्याविष्कार साजरा केला तर आपण कडकड टाळ्या वाजवतो. बरोबर आहे की नाही? आणि त्याच ठिकाणी तुमची 7वीतली मुलगी आहे आणि ती म्हणते, पप्पा मला डान्सचा क्लास लावायचा, मला डान्स खूप आवडतो. तेव्हा आम्ही उत्तर देतो, आता एवढंच राहिलं होतं करायचं, आपल्याला झेंडा फडकायचा. बरोबर आहे का? म्हणजे आपली दुटप्पी मानसिकता ती, वी हॅव टू चेंज इट. आपली दुटप्पी मानसिकता आहे, ती मानसिकता बदला. आपल्या लेकरात काय चांगलं आहे ते निवडा आणि आपल्या लेकराला त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही त्याला मदत करायला तत्पर असायला हवं. तरच आपल्याला एक आदर्श पालक म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ. आणि आता तुम्ही पालकाची भूमिका निभावता. बरोबर आहे का? आणि म्हणून सांगतो, पालकाची भूमिका निभावणं हे जितकं जबाबदारीने आपला निभावता येईल तितका आपण निभावायला पाहिजे. आणि माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठं सुख कोणतं असेल तर आपलं चाइल्ड, आपलं स्वतःचं मूल ज्या दिवशी आपल्या समोर त्याच्या पायावर उभारलं, त्याच्यावर मोठा आनंद माणसाच्या जीवनात कोणताच नसतो. चाहे ते आपल्याशी कसंही वागू, भविष्यात ते पुन्हा काय करेल तो भाग वेगळा. बरोबर आहे का? म्हणून सांगतो, तर सर्वांनी आपल्या मुलांना ओळखायला शिका आणि शिक्षणाबरोबर माझं लेकरू कशात चांगलं आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षणाबरोबर त्याला ट्रेन करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक पॅरेंट्सना आपण केला पाहिजे. आणि म्हणून सांगतो की अशा पद्धतीने जर आपण असं लेकरांना आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर जीवनात यशस्वी होणे काही अवघड नाही. तर ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आम्हाला इथं बोलवून त्या ठिकाणी आमचा योग्य असा सत्कार, योग्य असा मान सन्मान आम्हाला दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि ही गोष्ट राहिली बोलायची की मुली मगा म्हणू लागल्या की सर तुम्ही जशाला तसे दिसायला, काही की नाही.
जशाला तसेच दिसायला म्हणू लागल्या, तर त्याचं मी हसत हसत त्यांना उत्तर देतो की त्याचं कारण असं आहे की तुमची काकू मला जेवायलाच देत नाही. तुमची काकू मला जेवायलाच देत नाही याचा अर्थ ओळखून घ्यायचा की ती माझी एवढी केअर करते की ती अपेक्षेच्या पलीकडे, की मला जेव्हा जेवढं जेवायचंय, जे जेवायचंय ती तेवढंच देते, एक घासही आगाव देत नाही. आगाव खाण्याचा प्रयत्न केला की म्हणते तुमचं रोजचं जेवण संपलं. म्हणून सांगतो, उभ्या आयुष्यात मी 1 किलोही माझं वजन वाढलेलं नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, की जशाला तसं दिसतो तर माझं जेवणाची वेळ निश्चित आहे, जेवणाचं प्रमाण निश्चित आहे, झोपण्याची वेळ निश्चित आहे आणि उठण्याची वेळ निश्चित आहे. हे माझ्यात कधीच बदल होत नाही. झोपण्याची वेळ संध्याकाळी 10 वाजले की आपण दुसरी दुनियातली कुठली गोष्ट पाहत नाही. 10 वाजले की झोपणार, 4:45 वाजले की उठणार.